आमदार रोहित पवारांनी अजित पवारांबद्दल भावनिक पोस्ट केली आहे, ते पाहूया. अजितदादांनी जिथे विकासरूपी फुलांची बाग फुलवली तिथेच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नातही आलं नाही, असं रोहित पवारांनी या पोस्टमध्ये म्हटलं. सत्ता असो किंवा नसो, कायम तुमचा दरारा वाटायचा, आदरयुक्त भीती असायची. तुमचा सार्वजनिक वावर बघून तुम्हाला न भेटलेल्या अनेकांना तुम्ही फणसाप्रमाणे कठोर वाटायचा. पण तीच व्यक्ती जेव्हा तुमच्या संपर्कात यायची तेव्हा फणसातील रसाळ आणि मधुर गऱ्याप्रमाणे तुमचा स्वभाव पाहून ती तुमच्या प्रेमात पडायची. सामान्य माणसासाठी वाऱ्याच्या वेगाने ऊर फाटेस्तोवर धावणारा पहाडासारखा माणूस असा एका क्षणात कसा निघून जाऊ शकतो. अजितदादांच्या विकासाचा वेगच कदाचित नियतीला आवडला असावा आणि म्हणूनच अजितदादा लोकांसाठी धावत असतानाच त्याच वेगाने नियतीने त्यांच्यावर झडप घातली असावी. पण माझा त्या नियतीला प्रश्न आहे, आमच्यासारखे लाख नेले असते तरी चाललं असतं, पण आमचा लाखांचा पोशिंदा तू का असा चोरून नेला? एका क्षणात तू लाखो जणांच्या लाखो स्वप्नांची राख का केलीस? दे ना उत्तर. असाही प्रश्न इकडे विचारण्यात आला. एरवी कोणी थोडं जरी चुकलं तरी त्याला चार चौकात झापणारे तुम्ही त्या नियतीलाही त्याच जरबेच्या आवाजात का नाही खडसावलं? दादा, तुमचा आवाज ऐकून ती नक्की घाबरली असती, पण तुम्ही तिलाही नाराज केलं नाही. मोकळ्या हाताने तिलाही माघारी पाठवलं नाही. आलेल्या प्रत्येकाचं काम करायचं, हेच तर तुमचं वैशिष्ट्य होतं. आज तुमची राख जमा करताना वाटत होतं की फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही या राखेतूनही अचानक त्याच रुबाबात उभे राहाल आणि नेहमीच्या कर्जातल्या आवाजात आम्हाला म्हणाल, अरे वेड्यांनो, का अश्रू ढाळताय? मी तुमची गंमत करत होतो. एखाद्या संकटाला सामोरं जाण्याची तुमची किती तयारी आहे मॉक ड्रिल प्रमाणे चेक करत होतो. आता उठा, कामाला लागा. महाराष्ट्रासाठी, इथल्या सामान्य माणसासाठी आपल्याला खूप काम करायचंय. चला, उशीर नका करू. दादा, कुठे हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे, असं या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे रोहित पवारांनी आणि आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग. पवार कुटुंब एकीबद्दल ठरवणार असल्याची माहिती. अंतिम निर्णय मात्र शरद पवारच घेणार. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार 2च दिवसात ॲक्शनमध्ये. काळजावर दगड ठेवून पुन्हा लोकांच्या प्रश्नांसाठी सक्रिय. नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी शरद पवार मैदानात. राष्ट्रवादी विधिमंडळ गटनेता निवडीकरता उद्या बैठक. सुनेत्रा पवारांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब. तासाभरात अंतिम निर्णय होणार, भुजबळांची माहिती. भाजपच्या शारदा खेडकर अकोल्याच्या महापौरपदी विराजमान, तर एमआयएम नगरसेवक तटस्थ राहिल्याने काँग्रेसचा तिळपापड. एमआयएम नगरसेवकांवर बांगड्या फेकल्याचा आरोप. चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटेना. काँग्रेसकडे सर्वाधिक नगरसेवक असूनही अंतर्गत वादाने भिजत गोंगडं, तर आपल्याकडे मॅजिक फिगर असल्याचा भाजपचा दावा. ठाण्यामध्ये शिवसेनेचा शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर. भाजपचा उपमहापौर होणार. कल्याण डोंबिवलीत शिवसेनेच्या हर्षाली थविल सत्ता सिंहासनावर. उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले. मुंबईच्या निर्णयाची प्रतीक्षा. केंद्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात फुकटच्या योजनांवर ताशेरे. लाडकी बहीणसारख्या योजनांमुळे राज्यावर महसुली तुटीचा बोजा वाढल्याचं निरीक्षण. जिल्हा परिषद निवडणुका पुढे गेल्याचा शिक्षकांना फटका. निवडणूक ड्युटी टीईटी परीक्षा एकाच काळात आल्यामुळे गोंधळ. परीक्षा की ड्युटी? शिक्षकांसमोर पेच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.